झाला असला तरी पुढच्या वर्षी जोमानं तयारी करून परत आपण याल। आदरणीय संजयजी डाकवे, संदीप पवार आणि अंकुशजी गावटे या तिघांनाही विनंती राहील या आपलं या स्पर्धेतलं सन्मान चिन्ह स्वीकारावा। बेस्ट फिल्डर ठरतोय आरपी तिवारी, यांनाही दिलं जात आहे सनग्लास, अर्थात पुढच्या मॅच साठी आपल्याला शुभेच्छा। हातामध्ये ब्लूटूथ आणि सनग्लास आणि मेडल। बेस्ट फिल्डर ऑफ दिस लास्ट मॅच। दरम्यान जाऊया सामन्याकडे जिथे सुरू झाल्या। स्ट्राइकला तो योगेश, नॉन स्ट्राइकला ते ओमकार टोनपे आणि बॉलिंग मार्क वरती जगदीश ठाकूर। 3-in-1 चे मालक आदरणीय संजयजी डाकवे सर यांचा होता सन्मान। पुन्हा एकदा ठाकूर सरांच्या शुभ हस्ते आदरणीय अण्णांच्या सानिध्यात पहिला चेंडू, चांगला चेंडू, चेंडूला पाठवलं सीमारेषेजवळ, येतोय खणखणीत दर्जेदार चौकार। धावा मिळतील 4, चेंडू जातो सीमारेषे पार। तर 5,555 रुपयाचं पारितोषिक आदरणीय कुमार गौरांश तेजस पाटील यांच्या माध्यमातून मिळाला असतं। बघा फटका किती किमतीचा होता, जवळपास 5,555। एक टप्पा जर पडला नसता 5,555। आणि अण्णांची सूचना येते आदरणीय सोमनाथ वास्कर सरांचा एक लकी ड्रॉ प्रेक्षकांसाठी निघतोय। 2 तास आपण इकडे उपस्थित राहिलात, आपल्याला सन्मान चिन्ह दरम्यान तोराज सरांच्या शुभ हस्ते कोण ठरतंय लकी बघूया। दरम्यान धावा किती येत आहेत पाहूया, पंचांचा इशारा आलेला नाही अद्याप। वेदांत शेळके ठरतायत भाग्यवान प्रेक्षक। वेदांत शेळके कोण आहे? वेदांत शेळके आपण आहात का? वेदांत शेळके वेदांत आहे का? कोण आहे वेदांत? आला, क्या बात है। 1 डिक्लेअर्स एज द अंपायर। मीनवाइल भाग्य विजेता स्पर्धकांसाठी या ठिकाणी गेल्या 2 तासातला भाग्यवान स्पर्धक ठरतोय लकी विनर। दरम्यान धावा होत आहेत मैदानावरती 6 रन्स ऑन दी बोर्ड आफ्टर कंप्लीशन ऑफ बॉल नंबर 3। 3 चेंडूची होती सांगताच धावसंख्या उभारली ती 6। नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय। आफ्टर विनिंग द टॉस दे हॅव इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट। सहा वरती थांबलेली धावसंख्या। एका बाजूला आपण पाहतायत फकीर होण्या प्रतिष्ठान आणि त्यांच्या विरोधात आहेत ते माऊली युनिव्हर्स। The decision given by umpire will be last decision. Umpire should be considered as Supreme Court of this ground. Please don't appeal against them. बघूया पंच महोदयांचा काय येतोय निर्णय। निर्णय रिव्हर्स केला जातोय आणि आज चौकार ऍड होतोय। चौकारानिशी धावसंख्येमध्ये होईल भर
आणि धावसंख्या पोचेल 9 रन्स ऑन द बोर्ड. 5 + 4 9 रन्स ऑन द बोर्ड. पुढचा चेंडू हवेत आणि 1 बाउन्स ओव्हर द रोप. खणखणीत दर्जेदार चौकार. चेंडू जातो सीमारेषे पार. धावा मिळतील 4. वळा हिट. नो म्हणजे ओमकार टवकेचं धाडस बघा. 4 टाके पडले. जायबंदी झाला पण पुन्हा उपचार घेऊन मैदानामध्ये आला. घनातने फलंदाजी. वॉल बॅटिंग. लगातार 4 चेंडू 4 चौकार. वॉल बॅटिंग बाय ओमकार टोनपे. लगातार हेड चौकाराची होती हॅट्रिक. ही बँग ऑन द टार्गेट. ही इज पुटिंग हिज लेग ऑन एक्सेलरेशन. नो नीड ऑफ रन फॉर दॅट. वॉल बॅटिंग. क्लीन हिटिंग. मैदानाच्या चौपेर केलेली घनातनी फलंदाजी. पुढचा चेंडू स्लोअर 1. चेंडू सोडून दिलाय आणि हाही 5वा येतोय चौकार. वॉल बॅटिंग बाय ओमकार टोनपे. लगातार 5 चौकार. 4 4 4 and 4. चौकाराची होती वर्षात. नाव अर्थात ओमकार टोनपेचं. जायबंदी असला म्हणून काय. आणि संघ मालक साईनाथ मडवींच्या चेहऱ्यावरचा हास्य बघा. काल ज्यावेळेला ओमकार जायबंदी झाला होता सगळ्यात जास्त टेन्शन मध्ये दिसले होते साईनाथजी मडवी. आज मात्र चंद्र खुल्लाय. चेहऱ्यावरती हास्य आहे आणि कान म्हणजे असून हे हास्य. 5 चौकार या षटकात मारलेत. वॉट बॅटिंग बाय ओमकार टोनपे. पहिलं षटक आणि पहिल्या षटकात धावाचा पाऊस लयलूट. धावा झाल्यात. पहिल्या चेंडूवरती 1 बाय आली होती. तदनंतर चौकार 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 5 चौकार आणि धावफलक पोचलाय. धावलाय पोहोचवलाय तो. 22 रन्स ऑन द 21 माफ करा 21 धावा धावफलकावरती. क्या बात आहे. गेल्या वेळेला विरोधी संघात होता. यावेळेला संघ बदललाय पण खेळ मात्र बदलला नाही. क्या बात आहे. काय हाडलक असेल. म्हणजे गेल्या वेळेला ज्या खेळाडूला आपण रिलीज केलंय तोच खेळाडू आपल्या विरोधात उभा राहतोय आणि धू 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 म्हणजे यावेळेला धुतोय. यावेळेला अलॉंग द कार्पेट ज्याची गरज होती तेच करतोय. स्ट्राइक रोटेट करतोय योगेश मडवी आणि पुन्हा एकदा ओमकारच्या लईला आणून ठेवतोय स्ट्राइक वरती. 22 धावाची खेळी. 22 धावा ऑन द बोर्ड. 22 रन्स ऑन द बोर्ड. आता मात्र गोलंदाज आहे तो सुजय शेट्टी. काय करतोय बघूया. सुजय पण नावाजलेला गोलंदाज आहे. ओमकार टोनपेंचं वादळ थांबवतोय का ते पाहावं लागेल. आहा क्या बात आहे. लाजवाब फटका. चाबूक फटका. चेंडू सीमारेषे पार. धाडलाय पोचवलाय म्हणावं लागेल. चौकार नव्हता. ते खणकरणा वाजवलेला होता. आणि ओमकार टोनपेंचं यंग या ठिकाणी ठाकूर सर आमच्यापर्यंत पोहोचवतात त्यांचा लेखाजोखा. यंग खेळत असताना 26 चेंडू 56 धावा. त्यामध्ये 4 षटकार मारले होते. 4 चौकार. आज मात्र 6वा चौकार मारलाय त्याच्या बॅट मधून. टायमिंग बघा. लाजवाब टाइम करतोय चेंडूला. स्ट्राइक रोटेट केलीये. चौकारानंतर सिंगल वरती लक्ष कॉन्सन्ट्रेट केलंय. चांगला खेळ. एकंदरीत खेळ. 27 रन्स ऑन द बोर्ड. 27 धावा धावफलकावरती. प्रेक्षक खुश. सानपाडा प्रीमियर लीग पर्व 7व. काय सजवलंय ओमकार टोनपेने. काल जायबंदी झाला. आज आला धुवाधार बॅटिंग. आता मात्र सुजय शेट्टी 7 मध्ये 25 खेळतोय. 7 चेंडू 25 धावा. सुजय शेट्टी यावेळेला गुड अग्रेसिव्ह रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल. चांगला ताळमेळ. अर्ली कॉलिंग केलं. स्ट्राइक रोटेट केलं. पुन्हा ओमकारला स्ट्राइक वरती आणून ठेवलंय योगेशनी.
आणि धावफलक झालाय तो 28 वरती. 28 धावा धावफलक 28 विदाउट लॉस. व्हाट अ बॅटिंग बाय ओमकार टोनपे. व्हाट अ क्लीन हिटिंग. व्हाट अ क्लीन फ्लो अगेन सुजय शेट्टी. हाही चेंडू चांगला फटका आहे म्हणावं तसं टायमिंग नव्हतं. नक्कीच एक मिळणार आहे. दुसऱ्या करता प्रयत्न होतोय आणि मिसफिल्ड होत आहे. तोपर्यंत 2 धावा पूर्ण. 2 धावा धावफलकावरती. 2 रन विल बी ऍडेड टू द स्कोर. व्हाट अग्रेसिव्ह रनिंग बिटवीन द विकेट. चांगला ताळमेळ, चांगली क्लीन हिटिंग. ओमकार टोनपेची धुवाधार फलंदाजी. सुजय शेट्टीने या षटकात मात्र रोखलंय. केवळ एक चौकार दिलाय. पुन्हा एकदा सुजय शेट्टी ओमकार टोनपे करता. हा फटका चांगला आहे पण मैदानाच्या लिमिटेशन मुळे धावा बघूया. पंच महोदयांचा इशारा येतोय वन डिक्लेअरन्सचा. आणि षटक क्रमांक 2 संपते आणि 2 षटकांती धावफलक थांबलाय तो 31 विदाउट लॉस. आफ्टर कंप्लीशन ऑफ ओव्हर नंबर 2 स्कोर गोes to 31 विदाउट लॉस. व्हाट अ बॅटिंग. व्हाट अ शो ऑफ द बॅटिंग बाय ओमकार टोनपे. काल जायबंदी झाला, 4 टाके पडले, आज आला. आणि शूराच्या पाठीमाग नशीब पण उभा राहतं म्हणतात ना, तसंच ते. संघमालक साईनाथ मडवींच्या चेहऱ्यावरती काय हास्य आहे. हास्य फुलवलंय म्हणावं लागेल. ओमकार टोनपेने हे मैदान गाजवलंय अद्याप. 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये धावा उभ्या केल्यात. पाऊस पडलाय म्हणावं लागेल त्या 31 धावांचा. पहिलं षटक 21 धावांचं, दुसरं षटक 10 धावांचं आणि आता येतोय तो संदीप पाटील. हाही ऑलराऊंडर खेळाडू आहे संदीप पाटील. चांगल्या लईमध्ये आहे. आज मात्र बघूया काय करतोय. आणि ओमकार टोनपे इज ऑन द नॉन स्ट्रायकर एंड. योगेशने चांगली साथ दिली. योगेशजीने 2 चेंडू खेळले, 2 धावा केलेत. संदीप इज वेल नोन फॉर हिज बॉलिंग. बघूया आता मात्र उत्कृष्ट विरुद्ध उत्कृष्ट असा सामना होईल. पहिला चेंडू चांगला, चेंडूला सन्मान दिला. निर्धाव चेंडू दुर्मिळ होते खरं तर निर्धाव चेंडू दिसणं, पण चेंडू मात्र या ठिकाणी कदाचित बॅट बदलावी लागेल. ओके सॉरी, विकेट. पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली संदीपने. भावेश स्मृतीचे जे खेळाडू सीमारेषेच्या आतमध्ये बसलेत ना, त्यांना विनंती राहील आपण तिथून उठायचंय. सीमारेषेच्या बाहेर बघा किती चांगलं पॅव्हेलियन आपल्यासाठी ठेवलंय. चला उठा. tenniscricket.in वरती फार खराब म्हणजे दिसतं ते. चला आपल्याला विनंती राहील आपण सीमारेषेच्या बाहेर या. खेळाडूने खेळतानाच फक्त सीमारेषेच्या आतमध्ये यायला हवं. आणि जे विकेट किपरच्या मागे पण जे बसलेले आहेत ना प्रेक्षक, त्यांनाही विनंती राहील आपण या, उठा तिथून बाजूला व्हा. आपल्याला दुखापत होऊ शकते आणि लाईव्ह सामन्यामध्ये आपण चांगलं नाही दिसत ते. पहिला दुसराही चेंडू घातक चेंडू होता संदीपचा. संदीप चांगला मारा करण्यामध्ये माहिर आहे. 2 पहिल्या चेंडूवरती सफलता दिली आहे संदीपने. दुसरा डॉट टाकलाय. ओमकार टोनपे मात्र नॉन स्ट्राईक रेंजला उभा आहे. नवीन फलंदाज आलाय तो ध्रुव मात्रे. नॉन स्ट्राईक रेंजला जाण्याची गरज आहे. ढकलावं लागेल आणि ओमकार टोनपेला आणावं लागेल स्ट्राईक वरती. मात्र ध्रुवच्या बॅटच्या फ्लो मधून तसं काही दिसत नाहीये, ठरवून आलेला दिसतोय. सुंदर फटका. व्हाट अ फिल्डिंग, ग्रेट फिल्डिंग. जगदीश ठाकूरनी छातीचा कोट करून मैदान लढवलं म्हणावं लागेल. नक्की 3 धावा वाचवल्या आपल्या संघाच्या. व्हाट अ फिल्डिंग, एक्सलंट फिल्डिंग. ध्येयष्टी जरी भारदस्त असली तरी चपलता मात्र सुंदर आहे. चांगलं क्षेत्ररक्षण आहे, देखणं क्षेत्ररक्षण आहे मी तर म्हणेल. व्हाट अ फिल्डिंग, एक्सलंट फिल्डिंग. एकंदरीत चांगला खेळ होतोय. ओमकार टोनपेची धुवाधार फलंदाजी, संदीपची चांगली गोलंदाजी आणि तेवढीच चांगली साथ मिळते ती क्षेत्ररक्षकाची. आपण पाहताय सानपाडा प्रीमियर लीग पर्व 7वा. यावेळेला मात्र ऑफस्टम्पच्या बाहेर टाकलाय आणि त्याला ढकललंय थर्डमॅन क्षेत्रामध्ये. केवळ धाव मिळाली एक त्या फटक्यावरती. आणि संदीपचं सुंदर षटक आहे म्हणावं लागेल. षटकामध्ये एक सफलता आणि धावा खर्च केल्या त्या केवळ 2. ओनली 2 रन हॅज बीन स्पेंडेड अवे बाय संदीप. एक्सलंट बॉलिंग. ओमकार टोनपेंचं वादळ थंड झालंय म्हणावं लागेल. आता मात्र बेस्ट वर्सेस बेस्ट. चांगला फटका अलॉंग द कार्पेट. त्या क्षेत्ररक्षकाला आधीच सांगितलं होतं थोडासा फाईन आहे आणि सुंदर तिथेच चेंडू ऑफस्टम्पच्या बाहेर मारा केलाय.
एक धावेने ओमकार टोनपे नॉन स्ट्रायकर एंडला आलाय. संदीपचं सुंदर षटक. जी सुसाट एक्सप्रेस धावत होती ओमकार टोनपेची तिला एअर ब्रेक लावायचं काम केलंय संदीपच्या या षटकाने. बेस्ट वर्सेस बेस्ट. 2 षटकानंतर धावा होत्या 31. आता मात्र 34 वर थांबवून ठेवलंय, बांधून ठेवलंय, रोखून ठेवलंय चेंडू हवेत. आणि झेल मात्र होऊ शकला नाहीये. प्रवीण शिरसाठ या ठिकाणी मात्र चुकतायत आणि एक जीवनदान मिळते. जीवनदान फार महाग असतात, मग पानिपतच्या युद्धात असू द्या किंवा क्रिकेटच्या मैदानात असू द्या, जीवनदान महाग ठरतात. बघूया हे जीवनदान कसं ठरतंय. षटक षटक क्रमांक 3 संपते आणि धावफलक 35 वरती रोखून ठेवला, बांधून ठेवला, रोखलं म्हणावं लागेल संदीपने. 2 षटकानंतर धावा होत्या त्या 31 आणि या षटकात केवळ धावा खर्च केल्या त्या 4. एक पहिलं षटक होतं ज्या षटकामध्ये 5 चौकार मारले होते ओमकार टोनपेनी. या षटकामध्ये 6 चेंडूवरती केवळ धावा खर्च केल्या 4. सुंदर क्रिकेट. धावफलक 35 वरती पहिल्यांदा या ठिकाणी लक्ष ठेवतोय समोरच्या संघासमोर. नाणेफेक जिंकली, क्षेत्ररक्षण स्वीकारलं. पहिली 2 महागडी षटक. पहिलं षटक तर फार एक्सपेन्सिव्ह होतं, 21 धावाचं षटक. दुसरं षटक 10 धावांचं. तिसरं षटक मात्र चांगलं षटक, देखणं षटक, अचूक माऱ्याचं षटक. केवळ 4 धावा खर्च केल्यात. आणि नवीन गोलंदाज येतोय तो भरत वाडवळ. खर तर आयोजकाच्या वतीनं सूचना येतात, जे प्रेक्षक प्लेयरच्या गॅलरीमध्ये बसलेले आहेत त्यांना विनंती, ती प्लेयर साठी बनवलेली आहे, प्लेयर साठी आहेत प्रेक्षक गॅलरी. आपण 5555 रुपयाचा फटका. वाईट पंचांचा इशारा येतो षटकाराचा. समोरच्या स्क्रीनला सरळ हिट केलं होतं आणि हे षटकार 5555 रुपयाचं पारितोषिक गौरांश तेजस पाटील यांच्याकडून. 5555. वॉट बॅटिंग. सोयर मारा, अरुंद चेंडू, वाईड घोषित पंच महोदयांकडून. वॉट बॅटिंग. प्लेयर लोकांसाठी पॅव्हेलियन आहेत समोरच्या, आपण प्लेयर लोकांना बसू द्या, चला त्यांच्यासाठी जागा द्या. आपण अतिशय गुणवान प्रेक्षक आहात, आपल्यासाठी 2 तासाने लकी ड्रॉ आहे. आपण पण प्रेक्षकांनी प्लेयरची जागा घेऊन ये. समोरच्या 2 पॅव्हेलियन आहेत त्या केवळ प्लेयर साठी आहेत, प्लेयरना बसायला द्या. प्रेक्षकांनी तिकडे बसू नये ही नम्र विनंती, हे आपल्याला आव्हान आहे. गॅलरी आहेत आपल्यासाठी, आपण गॅलरी मध्ये बसू शकता. पॅव्हेलियन मध्ये फक्त खेळाडू बसतील. हाही चेंडू चांगला आहे, थोडासा टप्पा आखूड केलाय आणि डॉट डिलिव्हरी आले. हा, आणि ते 5555 रुपयाचं पारितोषिक ऑलरेडी जिंकले, ते एकाच खेळाडूला मिळणार होतं आणि ते मिळालेलं आहे. यू मिस इट, क्लीन बोल्ड. तुम्ही 5555 जिंकलात, पण हा चेंडू काय सुंदर टाकलात, खेळी संपवली, परत पाठवलं. $5,000. थीम वाक्य डीजेच्या तालावरती आपण ऐकलं. डीजेचं सुंदर संगीत. टेनिस.cricket.in चं लाईव्ह प्रक्षेपण सुंदर असं सजलेलं आहे. सांडपाडाचं मैदान, सांडपाड्याचं गावदेवी सेक्टर 5 चं मैदान आपण पाहताय. तर दिवस दुसरा सांडपाडा प्रीमियर लीग. सूर्या रोटे नवीन फलंदाज.
तेज तरार असा रनअप डाव्या हाताने तेवढाच दर्जेदार फटका पण फटका फसलाय सरळ हातात. एका बाजूला ओमकार टोनपे नॉन स्ट्रायकर एंडला उभा आहे. एक सहकारी येतो 2 फटके खेळतो आणि परत पॅव्हलियन मध्ये जातो. आदरणीय सोमनाथजी वास्कर सरांकडून ज्याच्या शॉट मध्ये तर दमदार असतं. आज बघूया काय करतोय आपल्या खेळीतून सुनील लांबोर. ही जाऊन हॅट्रिक. हॅट्रिक वरती आहे गोलंदाज. पहिल्या चेंडूवरती विकेट, दुसऱ्या चेंडूवरती विकेट आणि तिसरा चेंडू बघूया काय येतोय. ही जाऊन हॅट्रिक. समोर सुनील लांबोर. सुनील लांबोरने ओ माय गॉड ही हॅव टेकन दॅट हॅट्रिक. आणि हॅट्रिक करताही या ठिकाणी बघ साऊंड बॉक्सचं पारितोषिक मिळते बघा. पहिलं षटक ओमकार टोनपेचं होतं. नंतर 5555चा एक फटका आला होता ध्रुवच्या बॅट मधून आणि सुनील लांबोरला परत पाठवतोय आणि हॅट्रिक घेतो या ठिकाणी गोलंदाज भरत. तेजस मिस्त्री आणि कालच्या दिवसात आणि आज मात्र भरतने घेतली एक हॅट्रिक. या हॅट्रिक करता पण ब्लूटूथचं स्पीकर आहे. फक्त हॅट्रिक पॉवर प्लेच्या हॅट्रिकला पारितोषिक मिळणार नाही. मात्र पॉवर प्ले नंतर घेतलं आणि नवीन फलंदाज अमित ठाकूर. वॉट बॉलिंग. शेवटचा चेंडू बाकी. षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता. नंतर वाईड +1 आलं होतं आणि सलग 3 विकेट. वॉट बॉलिंग. Bharat bang on the target. Omkar Tonpe is standing at the non-striker end. He is looking at his partners. Last delivery. Oh, we are waiting for the umpire signal. Umpire says it is a wide. सोयर मारा अरुंद घोषित पंचांकडून. प्रेक्षकांचा वाढता प्रतिसाद. श्री सानपाडा 8 क्रिकेट संघ आयोजित आपण पाहताय सानपाडा प्रीमियर लीग पर्व 7व. चांगला चेंडू, तेवढा चांगला फटका आणि डॉट डिलिव्हरी. शेवटच्या चेंडूवरती ओमकार टोनपेने ठरवलं होतं. पोहोचतोय तो 43 वरती. 43 धावा धाव फलकावरती. 43 रन्स ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ विकेट 4. 43 विथ लॉस ऑफ 4 विकेट आफ्टर कंप्लीशन ऑफ ओव्हर नंबर 4. चौथं षटक संपते आणि चौथ्या षटकानंतर 4 बाद 43. पहिल्या षटकात धावा आल्या होत्या त्या 21. दुसऱ्या षटकात 10. तिसऱ्या षटकात केवळ 4 आणि चौथ्या षटकात विकेट हॅट्रिकसह धावा आल्या त्या 8. आणि हे शेवटचं षटक. गोलंदाज लेट मी चेक. शेवटचा चेंडू वाईड नंतर डॉट. 44. सो सॉरी फॉर दॅट. वी आर करेक्टिंग अवर सेल्फ. क्षमा असावी. 44 धावा धाव फलकावरती. 44 रन्स ऑन द बोर्ड. चांगला फटका गॅप मध्ये आहे पण केवळ धाव मिळेल ती 2. ओमकार टोनपे पुन्हा स्ट्राइकला जातात. ही सगळ्यात जमेची बाजू आहे आणि गोलंदाज अभिषेक. अभिषेक वरती नक्कीच प्रेशर असेल. पहिला चेंडू तर चांगला टाकला होता. 2 धावा खर्च केल्या होत्या. ओमकार टोनपेचं वादळ मात्र मैदानामध्ये शांत केलंय. स्ट्राइक बरोबर पासून दूर ठेवलंय. आता मात्र स्ट्राइक वरती आहेत. बघूया काय करतो. शेवटच्या 4 चेंडूचा खेळ बाकी. लास्ट 4 बॉल रिमेनिंग इन द फर्स्ट हाफ ऑफ द मॅच. चेंडू हवेत आणि क्षेत्ररक्षक खाली. झेल.
सुजय शेट्टीच्या हातात विसवलेला सुंदर असा झेल. सिरीजचं अजून एक पारितोषिक या ठिकाणी ऍड होत आहे. सुंदर अशी बॅट. आदरणीय सोमनाथजी वास्कर सर स्वतः सगळ्या गोष्टीकडे जातीने लक्ष देत आहेत. आपल्या समोर चमचमाती ट्रॉफी, त्याच्याबरोबर दोन्ही बाजूला 2 सायकल आणि मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द सिरीजचं पारितोषिक आदरणीय बाबू पाटील यांच्या माध्यमातून ते बॅटचं पारितोषिक दिलं गेलंय. आदरणीय बाबू पाटील सरांचं मनपूर्वक अभिनंदन. थँक्यू व्हेरी मच. फॉल ऑफ अनदर विकेट. बघा ओमकार टोनपेचं वादळ होतं पहिल्या षटकात, नंतर काय परत आला. क्रिकेटमध्ये वेळ बदलायला वेळ लागत नाहीये आणि वेळ किती पटापट बदलली आहे बघा. पहिलं षटक 21 धावांचं, दुसरं 10 धावांचं, तिसरं 4 धावांचं, चौथं 9 धावांचं आणि विकेट मात्र भरपूर गमावल्यात. विकेट हॅट्रिक घेतली होती या ठिकाणी भारतने. आता मात्र धावफलक थांबलाय, रोखून ठेवलाय तो 46 वरती. 46 रन्स ऑन दी बोर्ड. चिल कर गाणं आपल्या समोर, तसंच काहीतरी मैदान चिल होते. आपण पाहताय सानपाडा प्रीमियर लीग पर्व 7व षटकातील पुढचा चेंडू. 3 चेंडू शिल्लक, 3 हाणामारीचे स्लॉग ओव्हरचे चेंडू. हाही चेंडू चांगला आहे. अलॉंग द कार्पेट चेंडू जाईल क्षेत्ररक्षकाकडे. तोपर्यंत एक दुसऱ्या धावे करता प्रयत्न. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल. चांगला ताळमेळ. गुड अग्रेसिव्ह रनिंग बिटवीन द विकेट. धाव फलक पोहोचतोय तो 46 वरती, माफ करा 48 वरती. 48 रन्स ऑन दी बोर्ड. अर्धशतकापासून 2 धावा दूर. काय धावगती होती. पहिल्या षटकात 21 धावा आल्या होत्या. षटक क्रमांक 6 सुरू आहे आणि संघ 48 वरती थांबलाय. डान्सिंग डाऊन द ट्रॅक. चेंडू हवेत. मला वाटतं 1 बाउन्स आणि नाहीच गेला तर जाऊ दिला त्याला. 1 धाव कमी केली. घोषित क्षेत्रात 49 रन्स ऑन दी बोर्ड. लास्ट डिलिव्हरी. शेवटचा चेंडू सामन्याच्या पहिल्या सत्रातील लास्ट डिलिव्हरी इन फर्स्ट ऑफ द मॅच. लाईव्ह स्क्रीन वरती आपण हे पाहू शकाल फटके. त्याचीच काय तजवीज. 1 रन नक्कीच मिळणार आहे. दुसऱ्या धावे करता प्रयत्न आणि धावचित. 1च धाव मिळेल आणि मला वाटतं अर्धशतक ही साजरे होईल. 51 धावांची गरज. जाऊया ऐकूया एक सुंदर भार सदा
ज्या ठिकाणी दोन संघ पुन्हा भावेश मूर्ती आणि ओम श्री दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे नाणेफेकीचा कौल घेण्यासाठी यायचा आहे. कर्णधार भावेश मूर्ती आणि ओम स्मृती ओम श्री माफ करा ओम श्री आणि भावेश मूर्ती. अजय पाटील सरांचा संघ विरुद्ध तेजस पाटील सरांचा संघ. या दोन्ही संघाच्या संघ नायकांना विनंती आहे प्लीज जॉइन अस. बोथ द कॅप्टन आर रिक्वेस्टेड फॉर द टॉस. प्लीज जॉइन अस फॉर द टॉस. चला लगबग करा. या सामन्यातील दुसऱ्या सत्रातील पहिला चेंडू पडण्या अगोदर टॉस व्हायला हवा. भावेश मूर्ती ओम श्री दोन्ही संघाच्या संघ नायकांना विनंती वी आर रिक्वेस्टेड बोथ द कॅप्टन फॉर द टॉस. आणि दुसऱ्यांदा एकमेकाच्या समोर येत आहेत ते. पहिल्या सामन्यामध्ये कुणी जिंकला होता तो सामना तेजस पाटील सरांचा संघ वरचा ठरला होता. आता बघूया परतफेड केली जाते की पुन्हा एकदा तो संघ विजय मिळतोय. या दोन्ही संघाच्या संघ नायकांना विनंती भावेश मूर्ती आणि ओम श्री संघ नायक वी आर रिक्वेस्टेड फॉर द टॉस. दरम्यान 51 धावांचं लक्ष आहे मैदानामध्ये. दोन्ही संघ नायक येत आहेत तोपर्यंत ऐकूया डीजे वरती एक सुंदर असं भावेश मूर्ती विरुद्ध ओम श्री. वी रिक्वेस्ट तेजस पाटील फॉर द टॉस. तेजस इफ यू आर हेअरिंग अस प्लीज जॉइन अस. चला तेजस आपण आमचा आवाज ऐकत असाल तर टॉस साठी यायचं आहे. संघ नायक ओम श्री. चला दुसऱ्या सामन्यातील पहिला चेंडू पडण्या अगोदर आपण टॉस साठी हजर आहोत. आदरणीय सोमनाथजी वास्कर सर त्यांच्याबरोबर हरिभक्त पारायण गणेश ठाकूरजी आणि संघनायक आलेले आहेत. पण या ठिकाणी संघनायक ओम श्री नाही आहेत. ओम श्री संघनायक. चला कोण प्रतिनिधी असेल तर जॉईन व्हा. टॉस करून घेऊया. आदरणीय गणेश बुवा ठाकूर सरांच्या शुभ हस्ते होते नेक्स्ट मॅचचा टॉस. वाईट चेंडूचा येतोय पंच महोदयांचा इशारा. स्वैर मारा. अरुंद चेंडू घोषित. खातं उघडलं अवांतर धावसंख्येने आणि खातं उघडलं संघाचं धावसंख्या बिनबाद 1. विदाउट स्पेंडिंग अँड डिलिव्हरी they are opening their account. They are chasing 50 runs. They have to score 51 to win this match. डान्सिंग डाऊन द ट्रॅक. केवळ 1 धाव मिळेल आणि आपलं खातं उघडतील धावसंख्या बिनबाद 2 वरती. 2 विदाउट लॉस. 5 षटक 30 चेंडू आणि 51 धावा करायचे आहेत. सुखदरे यांनी आतापर्यंत 12 विकेट घेतल्यात सांगतात आदरणीय ठाकूरजी. हा सुंदर देखना फटका. नो डिनर फ्रॉम फॉर दॅट. काय फटका होता. रिकी पॉन्टिंगची आठवण करून देणारा.
चौकार. कर्णधार ओमश्री आपल्याला शेवटचा कॉल असेल. दिस इज लास्ट कॉल फॉर यू. कर्णधार ओमश्री, कर्णधार ओमश्री आपण ताबडतोब यायचंय. चौकारानंतर चेंडू हवेत. 1 बाउन्स 2 बाउन्स या ठिकाणी क्षेत्ररक्षण केलं जाईल. कर्णधार ओमश्री तिसऱ्या धावेकरता प्रयत्न आणि 3 धावा पूर्ण. कॅप्टन ओमश्री, वी आर रिक्वेस्टेड यू फॉर द टॉस. कर्णधार ओमश्री संघाचे कर्णधार, त्यांना विनंती आहे आपण लगेच जॉईन व्हा. टॉस होणं गरजेचं आहे. स्पर्धेचे नियम आपणच बनवलेत, आपण त्याचं उल्लंघन करू नका कृपया. हरिभक्त पारायण गणेशजी ठाकूर सर, त्यांच्याबरोबर आदरणीय माजी नगरसेवक सोमनाथजी वास्कर सर त्या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि आपण यायला दिरंगाई करता, हे काय बरं नाही. डिक्लेअरच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातो, 1 धाव मिळते आणि धावफलक पोहोचतोय तो 10. कर्णधार ओमश्री, नाहीतर आपल्याला दंडित केलं जाईल. कर्णधार ओमश्री, आपल्याला पेनल्टी लागेल. कर्णधार ओमश्री, आपण आला नाही टॉसला तर आपल्याला दंडित केलं जाईल. ओ यू टी सेज अंपायर. आउट. पहिला गडी बाद होतोय, पहिला गडी गारद होते, पहिला मोहरा गारद होतोय. 51 धावाचा पाठलाग करत असताना पहिलं सफलता मिळते या ठिकाणी संघाला. तेजस पाटील, श्रेया नेगी, इर्शाद, सुनील जी, आपण या ठिकाणी आपल्याला सूचना आहे की आपण आला नाही तर आपल्याला पेनल्टी लावली जाईल. तेजस पाटील, कर्णधार ओमश्री. पुन्हा एकदा डिक्लेअर क्षेत्रामध्ये संदीप पाटीलच्या बॅट मधून चेंडू जातोय 1D मध्ये. आणि धावफलक 11 वरती 11 रन्स ऑन द बोर्ड. 11. अद्याप 40 धावांची गरज. 51 धावांचं लक्ष आहे त्यांच्या समोर. 50 धावा केल्या होत्या, 51 धावा कराव्या लागतील. अद्याप 40 धावांची गरज. आणि चेंडू उरलेत 24 चेंडू 40. 40 रन्स रिक्वायर्ड ऑन 24 लीगल डिलिव्हरीज. 24. चेंडू 40 धावा. आपण पाहतायत सानपाडा प्रीमियर लीग पर्व 7वाचा थरार. दिवस दुसरा, अंतिम दिवस. प्रेक्षकांची तौबा गर्दी. सुंदर अशा पॅव्हेलियन रवी फॅब्रिकेशनच्या माध्यमातून आपण पाहताय. मॅन ऑफ द मॅच साठी श्रीनिवास गुप्ता सरांकडून केबी टी शर्ट्स. स्वर्गीय कविता राजेश पाटील यांच्याकडून कूलर फॅन. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज यांच्यासाठी कूलर फॅन. चेंडूचं प्रायोजक आहेत आदरणीय डॉक्टर संजयजी लाड. जे स्ट्रेंथ बॅच आसनं जी आपण पाहतायत प्रेक्षक गॅलरी रवी फॅब्रिकेशनच्या माध्यमातून, जय एंटरप्राइजेसचे आदरणीय विवेक पाटील सरांच्या माध्यमातून तेज तारा रनअप. गोलंदाज सज्ज राहुल वैश्य. तेज तिखट मारा करण्यामध्ये माहीर. पहिलं षटक 21 धावाचं होतं ओमकार टोनपेच्या माध्यमातून. यावेळेला मात्र 11 धावा आल्यात, बरोबर अर्ध्या आल्यात. 24 चेंडू 40 धावा. यॉर्कर लेनचा बुंद्यातला चेंडू. डॉट चेंडू, बिंदी गेंद, तिकी गेंद.
चांगला चेंडू, जसे जसे चेंडू डॉट जातील तसे तसे प्रेशर वाढेल. आता मात्र 23 चेंडू आणि 40 धावा. 23 चेंडू 40 धावा. राहुल तेज तरार असं रनअप. हा खतरनाक स्पीड असलेला चेंडू. पंच डिक्लेअर करतायत. 1 डिक्लेअर्स एज द अंपायर. ॲडिशन ऑफ 1 टू द स्कोर. काय वेग आहे राहुल कडे, भन्नाट वेग. चांगला फटका. 1 बाउन्स ओव्हर द रोप. लास्ट कॉल यू. राहुल चांगला फटका. बघूया पंचांचा इशारा आला नाही. आलाय चौकारांचा इशारा पंच महोदयांचा. लगातार 2 चौकार. ऐकूया एक सुंदर असं गीत. ठिकाणी पुढच्या मॅच होतोय टॉस. आदरणीय हरिभक्त पाटील गणेश बुवा ठाकूर सरांच्या शुभ हस्ते. आदरणीय सोमनाथजी वास्कर दुसऱ्या एका बाजूला आहे. ओम श्री दुसऱ्या बाजूला भावेश मूर्ती. हु इज गोइंग टू कॉल? कोण करणार कॉल? तुम्ही किती? भावेश मूर्ती करता. आणि या ठिकाणी मान्य हरिभक्त पारायण गणेश बुवा ठाकूर सरांच्या शुभ हस्ते होईल नाणेफेक. टॉस ऑफ द नेक्स्ट मॅच. काटा इज द कॉल आणि टेल इट इज. सर काय असेल निर्णय आपला? निर्णय थोडा सांगायचा निर्णय. किती धावावरती धुवाधार खेळी करणाऱ्या पाटील यांना थांबवणार आपण? 50 धावाच्या आतमध्ये आपण त्यांना थांबवू. शुभेच्छा. जाऊया आपण पुन्हा एकदा. आपण उशिरा आलात पण किती लक्ष असेल 5 षटकामध्ये? हॅलो 60 धावांचं लक्ष. काय म्हणाल? कालच्या दिवसात धुवाधार फलंदाजी केली होती आपण. प्रेक्षकांना खुश केलं होतं. मला वाटतं षटकार मारले होते एका षटकार. आज आपल्या खेळीविषयी आपण खुश आहात का? आणि 60 धावा करताना तुमचा रोल काय असेल त्याच्यात? क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काय पण होऊ शकतं. प्रयत्न तर फुल करणार. नाही खरं तर शुभेच्छा. सरांचे या ठिकाणी आभार मानतो आणि 2 शब्द बोलण्याची या ठिकाणी विनंती. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. शॉट. 1 बाउन्स ओव्हर द रोप. गगनचुंबी चौकार. $25 runs on the board. 25 धावा धाव फलकावरती. 25 runs on the board with loss of 1 wicket. माफ करा. प्रमुख पाहुण्यांची मांदियाळी होते, त्यांचं स्वागत केलं जाईल सामन्याच्या संपल्यानंतर. आता मात्र समीकरण आपल्या समोर येते ते
18 चेंडू आणि 26 धावा. 18 लीगल डिलिव्हरीज, 26 रन्स रिक्वायर्ड टू विन दिस मॅच. 18 चेंडू 26 धावा. आणि गोलंदाज आमचा सहकारी मित्र समालोचक सुनील लांबोर यांचा आवाज गोड आहे. बघूया चेंडू कसे आहेत. पहिल्या चेंडूवरती हॅट्रिकच्या रूपाने त्यांची बळी घेतली होती. परतफेड करण्याची सुवर्ण संधी आहे. सांडपाड्याचा दरम्यान उमेश म्हात्रे सरांचं होतंय आगमन. करूया त्यांचं शुभागमन. वेलकम टू दिस वेन्यू. सुनील लांबोर. 18 चेंडू आणि 26 धावाची गरज. 26 रन्स रिक्वायर्ड टू विन दिस मॅच ऑन 18 लीगल डिलिव्हरीज. 18 चेंडू 26 धावा. आपण ऐकतायत पाहतायत सांडपाडा प्रीमियर लीग पर्व 7व. क्षेत्ररक्षणामध्ये फेरफार. तेज तरार असा रनअप सुनील लांबोर. यॉर्कर बुंद्यातला चेंडू. चांगला लेंथ होती. एक रन झाली असती तिथे 2 धावा होत्यात. बघा किती टेन्स आहे. एका धावेचं महत्व आहे. चांगला चेंडू होता सुनील लांबोरचा. 2 धावा. धावसंख्या पोहोचते ती 27 वरती. 27 रन्स ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 1 विकेट. They are chasing 50 runs. Mind you, they have to score 51 runs to win this match. पुन्हा एकदा सुनील लांबोर. 17 चेंडू 24 धावांची गरज. सांगतात आमचे सहकारी स्कोरर पवन मोडवेजी. त्यांच्या बरोबर ठाकूर सर प्रत्येक डेटा आम्हाला या ठिकाणी म्हणजे प्रोव्हाइड करतायत. सांडपाडा प्रीमियर लीगची 7ही पर्व त्यांच्याकडे लेखाजोखा तयार. सुनील लांबोर सज्ज. चेंडू भिरकावला. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक खाली आहे. बघूया पार होतोय की कॅच होतोय. आणि कॅच सुटतोय ओमकार टोनपे ज्यांनी सुंदर फलंदाजी केली होती. 5 षटकार मारले होते. 5 चौकार मारले होते. आणि जे प्रेक्षक आहेत आतमध्ये आलेले त्यांना विनंती आहे. खेळाडू आहेत मला वाटतं तुम्ही सीमारेषेच्या बाहेर जायचंय. अजय पाटील. आपण आपल्या घरच्यांनाही दिसतंय सीमारेषेच्या आतमध्ये वेगळेच कपडे घालून एकच खेळाडू कसा असं विचारतात. प्लीज प्लीज बाहेर सीमारेषेच्या आतमध्ये जाऊ प्लीज. पडद्याच्या मागेच राहायचं सगळ्यांनी. खरं तर क्रिकेटमध्ये पडद्या पाठीमागून भरपूर काम करावं लागतं. मैदानाच्या आतमध्ये केवळ 11+2 आणि 2 पंच महोदय. पुन्हा एकदा सुनील लांबोर सज्ज होते. चांगलं षटक आहे सुनीलचं. क्षेत्ररक्षकांनी साथ नाही दिली नाही तर या चेंडूवरती सफलता असती. पुन्हा एकदा चुकतोय. सोळा चेंडू 22 धावांची गरज. 16 लीगल डिलिव्हरीज, 22 रन्स रिक्वायर्ड टू विन दिस मॅच. 16 चेंडू 22 धावा. खचाखच भरलेलं सांडपाडा गावदेवीचं मैदान. चांगला चेंडू. हाही चांगला चेंडू आहे. फुलर लेनचा चेंडू. 1 रन नक्कीच मिळणार आहे. थोडस मिसफील्ड होते. दुसऱ्या धावे करता प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण. गुड अग्रेसिव्ह रनिंग बिटवीन द विकेट. चांगला ताळमेळ नजर या ठिकाणी इशारा होतोय आणि एकेच नक्कीच रूपांतर होतोय दुहेरीमध्ये. आणि धावफलक पोहोचतोय तो 31 वरती. 31 रन्स ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ जस्ट 1 विकेट. दे आर चेसिंग 50 रन्स. दे हॅव टू स्कोर 51 रन टू विन दिस मॅच. 15 चेंडू आणि 20 धावांची गरज. 15 लीगल डिलिव्हरीज, 20 रन्स रिक्वायर्ड टू विन दिस मॅच. 15 चेंडू आणि 20 धावांची गरज. सुनील लांबोर पुन्हा एकदा सज्ज होतोय. डिक्लेअर क्षेत्रात जातो चेंडू. पंच महोदयांच्या इशाऱ्यात एका घोषित धावसंख्येचा आणि धावफलक हलतोय. पोहोचतोय तो 32 वरती. षटकातील 2 चेंडू शिल्लक आणि आता चेंडू उरलेत ते आदरणीय मयूर ठाकूर सरांकडून पारितोषिक आले. प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं पारितोषिक. हिट अ 6 गेट 500 रुपीज अवॉर्ड फ्रॉम पाटील सर. हा चांगला चेंडू. भन्नाट वेगाचा चेंडू. चांगली लाईन अँड लेंथ टाकली या पूर्ण षटकामध्ये सुनील लांबोर यांनी. लास्ट टू गो. चांगलं षटक. षटकामध्ये धावा खर्च केल्या त्या केवळ 7. पहिल्या षटकात 11 आल्या होत्या. दुसऱ्या षटकात 14 दिल्या होत्या. या षटकात 7 वरती थांबवलंय. शेवटची सांगता शेवट गोड होतोय का पाहावं लागेल.
फलंदाज सुजय. फटका हवेत, फटका फसलाय आपल्या फॉलो थ्रू मध्ये. झेलची सफलता. ओ टू यू डीजे मास्टर, ऐकूया सुंदर गीत. धावांची गरज. 12 legal deliveries, 19 runs required to win this match. आपण पाहताय थरार सांडपाडा प्रीमियर लीगचा पर्व 7वा श्री सांडपाडा 8 क्रिकेट संघाच्या वतीने आयोजित. नवीन फलंदाज येतो तो भरत, ज्याने विकेट हॅट्रिक घेतली होती. सलग 3 चेंडूवरती 3 विकेट घेऊन ज्याच्या नावावरती आहे विकेट हॅट्रिक. आता मात्र 12 चेंडू 19 धावांची गरज. संदीपला साथ देण्याची गरज आहे. 2 ऑलराऊंडर खेळाडू. संदीपचंही षटक चांगलं षटक होतं. पहिल्या षटकामध्ये 21 धावाची लयलूट केली होती ओमकार टोनपेनी, तदनंतर 10. आता मात्र 12 चेंडू 19 धावा. बघूया काय करतोय संदीप आणि ओमकार. टोनपे स्वतः येतोय षटक घेऊन. फलंदाजी करताना 21 धावा, मला वाटतं 32 धावाची खेळी केली होती. 13 चेंडू 32 धावा. चौकार मारले होते पहिल्या षटकामध्ये, 5 लगातार चौकार. तदनंतर स्ट्राइक पासून दूर पुन्हा स्ट्राइक वरती आला आणि खेळी झाली. 13 चेंडू 32 धावा. या स्कोर 32 रन्स. 32 धावा खेळल्या नाहीत अक्षरशः कुठले आहेत त्या ओमकार टोनपेनी. आता मात्र गोलंदाजाच्या रूपात 12-19, 12-19. बॅटची कड. एक घोषित धावसंख्या. आता मात्र 11-18. 11 चेंडू 18 धावांची गरज. सामना बरोबरीत आहे. दोघांसाठी संधी आहे. ओमकार टोनपे काल जायबंदी झाला होता, 4 टाके पडले होते. त्याचं धाडस बघा. उपचार घेतले, अजून म्हणजे स्टिचेस ओले आहेत, त्याच्यावरती ड्रेसिंग केलं. आला मैदानामध्ये, ओपनिंगला टॉस हारला. पहिल्या षटकामध्ये 5 लगातार चौकार मारले. आता मात्र गोलंदाजीच्या रूपात पहिला चेंडू टाकला, 1 धाव खर्च केली आहे. काय आयकॉन खेळाडू आहे संघाचा. पुढचा चेंडू, हाही चेंडू चांगला आहे. बुंद्यातला चेंडू केवळ थोडस मिसफिल्ड होत आहे आणि लगेच एकीच धावात मध्ये दुहेरीमध्ये रूपांतर होत आहे. 2 धावा धाव फलकावरती. प्रत्येक चेंडू गणित समीकरण बदलते. आता मात्र धाव संख्या होती ती 35 वरती. 35 रन्स ऑन दी बोर्ड. 10 चेंडू आणि 16 धावांची गरज. 10-16. हा चेंडू पंचांचे दोन्ही हातावे समांतर. वाईड हॅज बीन डिक्लेअर. वाईड +1 सेज द अंपायर. 2 रन विल बी ऍडेड टू द स्कोर. या दुहेरीने धाव फलक सोपा होतोय. पोहोचतोय तो 37 रन्स ऑन द बोर्ड. वाईड +1. आता 10 चेंडू आणि 14 धावांची गरज. प्रत्येक चेंडू गणित समीकरण बदलते. बघा, पहिल्या षटकामध्ये 21 धावाची लयलूट केली असताना ओमकार टोनपेंना पुन्हा गोलंदाजीसाठी दमकम दाखवावं लागतंय. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. क्रिकेट इज अ गेम ऑफ अनसर्टनिटी. नो वन कॅन प्रिडिक्ट दिस गेम अप टू द लास्ट डिलिव्हरी और लास्ट रन हॅज बीन स्कोर. अनिश्चिततेचा खेळ आहे. 10 चेंडू आणि 14 धावा. सांडपाडा प्रीमियर लीग मध्ये प्रेक्षकांची तोवा गर्दी. कचाकच भरलेलं मैदान. भावेश स्मृती संघाचं या ठिकाणी लिस्ट आलेली आहे. ओम श्री संघाच्या संघनायकांना विनंती, आपली लिस्ट पोचवा. 10 चेंडू 14 धावांची गरज. ओमकार टोनपे, दुसऱ्या बाजूला संदीप, आणि ज्याने विकेट हॅट्रिक घेतली होती तो भारत वैश्य. भरत वाडवळ, माफ करा, भरत वाडवळ, माफ करा, ज्यांनी विकेट हॅट्रिक घेतली होती. नॉन स्ट्राइक एंडला उभा आहे. दोघांचा चांगला ताळमेळ आहे. 10 चेंडू आणि 14 धावांची गरज. 10-14. बघा किती अनिश्चिततेचा गेम आहे. 50 धावाचं ही आव्हान सुरक्षित नाहीये. संदीप, वेल नोन फॉर हिज लेदर क्रिकेट. चांगला फटका, नेत्रदीपक फटका. चेंडूला दिशा दिली आणि चेंडू जातो 1 बाउन्स ओव्हर द रोप. खणखणीत दर्जेदार चौकार. ऐकूया एक डीजेचं गीत.
22 रन्स ऑन दी बोर्ड. आता 7 चेंडू आणि 9 पंचांचा इशारा येतो. प्रत्येक षटकारास मयूर ठाकूर यांच्याकडून रोख 1000 रुपयाचं पारितोषिक त्यांनी जाहीर केलेलं आहे. माफ करा, 4 चेंडू झालेले आहेत. सो सॉरी फॉर दॅट. मग तिकडून बक्षिसाचा पाऊस होतोय. अण्णा सांगताय षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक. Dancing down the track, completely missed by the batsman. Wide says the umpire. Addition of extra to the score. Score goes to 43. 8 चेंडू आणि 8 धावांची गरज. 8-8. आता समीकरण सोपं झालंय. संदीप पाटीलच्या बॅट मधून आलेला तो देखणं चौकार आणि त्यांनी समीकरण बदललंय. ओमकार डोनपे. संदीप पुन्हा एकदा चांगला फटका आहे. म्हणाव तसं टाइम झालं नव्हतं, पण एक रन मात्र मिळणार आहे. आता 7 चेंडू आणि 7 धावांची गरज. 7-7 च समीकरण कुणाला मिळणार? 7. ज्या गोलंदाजी करताना भारतने विकेट घेतली होती, विकेटची हॅट्रिक घेतली होती. भरत माफ करा. आणि आता मात्र फलंदाजाच्या रूपात एका बाजूला ओमकार टोनपे ज्याने या सामन्यामध्ये 5 लगातार चौकार मारले होते, तो सज्ज होते गोलंदाजाच्या रूपात. रोल मात्र बदललाय. सुंदर स्वागत आहे. चेंडू हवेत आहे, प्रेशर खाली आणि आज झेलबाद. हॅट्रिकचा बळी होता. यावेळेला मात्र सुंदर झेल आहे. ऐकूया एक 7 धावांची गरज. नवीन फलंदाज येतोय मयूर पाटील. सहा चेंडू आणि 7 धावाची गरज. आपण पाहतायत, ऐकतायत सानपाडा प्रीमियर लीग पर्व 7वा. दुसरा काय सामना झाला होता. सुंदर चौकार षटकारांची आतषबाजी पहिल्या षटकात, नंतर विकेटची हॅट्रिक, नंतर समोरच्या स्क्रीनवरती सलग षटकार मारून 5555 रुपयाचं पारितोषिक जिंकला होता तो ध्रुव मात्रे. तर नंतर आता मात्र समीकरण आहे 6 चेंडू आणि 7 धावा. चांगलं क्रिकेट झालं होतं, चांगलं क्षेत्ररक्षण झालं होतं, तेवढी चांगली गोलंदाजी, तेवढी चांगली फलंदाजी. क्रिकेट अप टू द मार्क या सामन्यामध्ये. आणि शेवटचं षटक घेऊन येतोय. 7 धावा द्यायच्या नाहीत असं ठरवलंय. गोलंदाज व्यंकटेश गड्डम. व्यंकटेश बघूया काय करतोय आपल्या संघाला. संदीप पाटील संघाची धुरा आपल्या खांद्यावर घेतली आणि खेळलाय. पहिल्या चेंडूवरती 1 डिक्लेअर. आता मात्र 5-6. 5 चेंडू आणि 6 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. 6 कराव्याच लागतील. 5 चेंडू 6 धावा आणि ते द्यायच्या नाहीत असं ठरवतोय व्यंकटेश. बघूया काय होतंय मॅच मध्ये. 5 चेंडू 6 धावा. पण पाहतायत सानपाडा प्रीमियर लीग पर्व 7व. प्रकाश झोतातली सामने दिवस रात्र स्पर्धा. डान्सिंग डाऊन द ट्रॅक आणि निर्धाव चेंडू डॉट डिलिव्हरी. प्रत्येक डॉट निशी सामन्याचं समीकरण बदलेल. आता मात्र 4 चेंडू आणि 6 धावांची गरज. 4-6. 4 लीगल डिलिव्हरी, 6 रन्स रिक्वायर्ड टू विन दिस मॅच. कंपल्सरी चेसिंग इज द रूल ऑफ दिस टुर्नामेंट. दे हाऊ टू स्कोर दिस 6 रन्स टू विन दिस मॅच. प्रेक्षकांची तोबा गर्दी. फ्लड लाईट मधून वर्षा होतोय. लाईव्ह स्क्रीन, लाईव्ह सामने पाहू शकता पण tenniscricket.in च्या माध्यमातून. सुंदर देखणं असं आयोजन. दुसरा डॉट येतोय आणि स्पर्धेमध्ये रंग भरवला जातोय. व्यंकटेश अक्षरशः खेळतोय संदीप पाटीलच्या बॅट बरोबर. 2 डॉट डिलिव्हरीज.
खर तर बॉल टू मॅच होती. आता मात्र 3 चेंडू आणि 6 धावांची गरज. प्रत्येक चेंडूवरती 2 धाव. एक डॉट आला की पुढचा चेंडू चौकारासाठी जावा लागेल. बघूया संदीप काय करतोय. अतिशय अनुभवी आहे पण आज मात्र पहिले 3 डॉट खेळलाय. पहिल्या चेंडूवरती एक डिक्लेअर आली होती. 3 चेंडू 6 धावा. व्यंकटेश यावेळेला व्यंकटेश चुकतोय. प्रेशर आणि वाईट सोयरी मारा. आता मात्र 3 चेंडू आणि 5 धावांची गरज. 3 लीगल डिलिव्हरीज 5 रन्स रिक्वायर्ड टू विन दिस मॅच. 3 चेंडू 5 धावा. कुणाच्या गळ्यामध्ये पडणार या ठिकाणी म्हणजे विजयश्री. काय मॅच झाली, क्लोज मॅच झाली. पहिल्या चेंडू पासून या मॅच मध्ये रंगत आली. षटकार चौकारांची आतषबाजी नंतर विकेटची हॅट्रिक. स्लोअर वन आणि हा पोहोचवलाय संदीप पाटीलने. व्हाट अ हिट, क्लीन हिटिंग, व्हाट अ क्लीन हिटिंग बाय संदीप पाटील. या ठिकाणी विजय होतो संघ. माऊली युनिमत संघ मालक साईनाथजी मडवी आपण यायचं आहे. आपला सन्मान या ठिकाणी होणार आहे. माऊली युनिमतचे मालक श्री साईनाथजी मडवी साहेब. स्वर्गीय फकीर होना प्रतिष्ठान संघ या ठिकाणी विजयी ठरतोय. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन स्वर्गीय फकीर होना प्रतिष्ठान. आणि या स्पर्धेतून